Hello student, today we are going to study next part of respiration, that is regulation of breathing and disorders of respiratory system. Next slide. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग याची काही कॅरेक्टरिस्टिक किंवा काही इव्हेंट्स पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसते. आता ब्रीथिंग याला आपण श्वासोच्छ्वास मराठीमध्ये म्हणतो. श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोडणे. ब्रीथिंग इन्क्लूड्स टू मेन स्टेप्स. पाठीमागच्या पिरियडमध्ये आपण हे क्लिअर केलेलं आहे. नंबर 1 इज इन्स्पायरेशन. इट इज इनटेक ऑफ ऑक्सिजन रिच एअर इन लंग. दिस इज फर्स्ट स्टेप ऑफ ब्रीथिंग and it is followed by inspiration is followed by a second step called as expiration. It is process of given out CO2 rich air from lung into the atmosphere. ठीक आहे. आता breathing it is an involuntary process. Breathing it is an involuntary process म्हणजे अनैच्छिक आहे. व्हॉलंटरीली आपण त्याच्यावर काही प्रमाणात नियंत्रण आहे. डेप्थ किंवा रेट ऑफ रेस्पिरेशन आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो, पण पूर्णतः त्याच्यावर कंट्रोल आपला असत नाही. इट इज ए इनव्हॉलंटरी प्रोसेस नॉट कंट्रोल्ड बाय आवर माइंड और विल पॉवर. या अनैच्छिक ही प्रक्रिया आहे. ठीक आहे. रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय 2 वेज. म्हणजे आपली श्वसनाचा वेग जो आहे आपल्या शरीरामध्ये 2 मार्गांनी कंट्रोल केला जातो किंवा नियंत्रित केला जातो. द फर्स्ट वे इट इज नर्वस कंट्रोल अँड द सेकंड वे इट इज ए केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोल इन्क्लूड्स नर्वस सिस्टीम. ब्रेन असेल, ब्रेनचे पार्ट्स आहेत मेडुला ऑब्लॉंगेटा, पॉन्स किंवा सेरेब्रल हेमिस्फिअर. या ब्रेनच्या काही भागावर रेस्पिरेटरी सेंटर्स असतात आणि ह्या सेंटर थ्रू काही संदेश किंवा सिग्नल दिले जातात आणि त्याद्वारे रेस्पिरेशन प्रोसेस कंट्रोल केले जाते. आता दुसरा मार्ग जो आहे केमिकल म्हणजे रासायनिक. इथं काही रसायने म्हणूया आपण किंवा काही केमिकल सबस्टन्सेस रिलीज फ्रॉम brain, also from the endocrine gland, and it control the respiration rate, that is chemical control. आता ह्युमन अडल्टमध्ये जर आपण पाहिलं तर त्या श्वसनाचा वेग हा दर मिनिटाला बघूया आपण. ह्युमन अडल्ट ब्रीथ्स अबाउट 12 टाइम्स पर मिनिट. म्हणजे दर मिनिटाला आपण 12 वेळेला ही प्रक्रिया करतो. श्वास आत घेणे इन्स्पायरेशन आणि श्वास बाहेर सोडणे याला एक्सपायरेशन म्हणतो. ही नॉर्मल अडल्टमध्ये याचा रेट जो आहे इट इज अबाउट 12 टाइम्स पर मिनिट. पण तोच रेट जर आपण बालकामध्ये बाल्यावस्थेमध्ये किंवा न्यूबॉर्नमध्ये पाहिला तर इट इज ए फास्टर. द न्यूबॉर्न ब्रीथ्स 44 टाइम्स पर मिनिट. म्हणजे ह्या बालकामध्ये दर मिनिटाला ते बालक 44 वेळा श्वास घेणं आणि श्वास बाहेर सोडणं. The breathing process it is a faster than adult, that is 44 times per minute. The rate of respiration controlled by respiratory centers located in pons. आता pons orally it is a part of hind brain. ब्रेनचा तिसरा जो भाग असतो हाइंड ब्रेन म्हणूया आपण, त्यातला हा पॉन्स होरोली नावाचा भाग असतो. त्याच्यावर हे रेस्पिरेटरी सेंटर्स लोकेटेड असतात किंवा त्यामध्ये असतात. अँड मेडुला ऑफ द ब्रेन. द मेडुला इट इज आल्सो कॉल्ड ए ब्रेन स्टेम. शेवटचा जो स्टेम लाईक पार्ट जो ब्रेन आहे फ्रॉम विच स्पायनल कॉर्ड स्टार्टेड ग्रो अँड इट रन्स टू व्हर्टिबल कॉलम. पाठीच्या कण्यामधून जो जातो त्याला मेडुला म्हटलं जातं. तर ह्या मेडुला आणि पॉन्समध्ये हे रेस्पिरेटरी सेंटर्स असतात. इट रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रीथिंग. आता ही जी सेंटर्स असतात पॉन्ड्सवर असतात आणि मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये असतात. आता याचं कंट्रोल कसं आहे पहा. रेट
म्हणजे आता हे 12 टाईम्सचं आहे. आता समजा एखादं कष्टाचं काम असेल किंवा रेट जर वाढवायचं म्हटलं व्हॉलंटरीली, तर हा इन्क्रीज होऊ शकतो, काही प्रमाणात डिक्रीज होऊ शकतो. दॅट इज रेट. आणि दुसरी प्रक्रिया जी असते डेप्थ ऑफ ब्रिथिंग, म्हणजे आपण किती खोलवर श्वास घेतो किंवा वरचेवर म्हणूया आपण, ते द प्रोसेस इज कॉल्ड ॲज द डेप्थ ऑफ ब्रिथिंग. म्हणजे श्वास किती डीप घेणं किंवा वरचेवर घेणं, याला डेप्थ म्हटलं जातं. तर हे जे सेंटर्स असतात या सेंटरवर किंवा हे सेंटर्स विच रेग्युलेट रेट अँड डेप्थ ऑफ ब्रिथिंग. द रेस्पिरेटरी सेंटर्स आर डिव्हायडेड इन 3 ग्रुप्स. आता हे रेस्पिरेटरी सेंटर्स हे पॉन्ड्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटावर असतात. त्याचे प्रमुख 3 ग्रुप्स पाहायला मिळतात. आता ते 3 ग्रुप्स कोणते आहेत त्याआधी आपण पाहूया. नंबर 1 इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन म्हणजे नर्वस सेल्स डॉर्सल साईडला असतात म्हणून त्याला डॉर्सल असं म्हटलं जातं. डॉर्सल ग्रुप्स ऑफ न्यूरॉन्स विच आर लोकेटेड इन दी मेडुला. आता मेडुला इथे ब्रेन स्टेम, ब्रेनचा जो स्टेम लाईक पार्ट जो असतो तिथून स्पायनल कॉर्ड तयार होतो, तो स्टेम आहे. त्याच्यावर हे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन हा पहिला ग्रुप असतो. इट कंटेन इन्स्पायरेटरी सेंटर. आता इथं श्वास घेण्याची पहिली स्टेप असते ब्रिथिंगची, इन्स्पायरेशन म्हणूया आपण किंवा इन्स्पायरेटरी सेंटर. इट इज लोकेटेड इन डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन. ठीक आहे. आता दुसरा जो ग्रुप असतो या सेंटरचा, दॅट इज व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. सेकंड ग्रुपचं नाव लक्षात घ्या, व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स विच इज लोकेटेड इन पॉन्ड्स. आता पॉन्ड्स ओरली इट इज अ पार्ट ऑफ ब्रेन. तर ह्या पॉन्ड्सवर व्हेंट्रोलॅटरल ग्रुप्स ऑफ न्यूरॉन हे ग्रुप्स तिथं लोकेट झालेले असतात. विच लिमिट्स इन्स्पायरेशन. आता याचं कार्य पहा का, हे व्हेंट्रोलॅटरल ग्रुप्स ऑफ न्यूरॉन जे असतात ते इन्स्पायरेशन प्रोसेस याचं त्यावर कंट्रोल ठेवणं किंवा इट लिमिट इन्स्पायरेशन प्रोसेस. स्लो वेव्ह स्लीप झोप येण्यामध्ये जे स्लो रेट आवश्यक असतो तो रेट मेंटेन करणं आणि रॅप अँड एक्सपायरेटरी सेंटर, म्हणजे इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर या व्हेंट्रोलॅटरल ग्रुप्स ऑफ न्यूरॉनमध्ये असतात. ठीक आहे. आता तिसरा ग्रुप जो आहे तो आहे निमोटॉक्सिक सेंटर. निमोटॉक्सिक सेंटर. निमोटॉक्सिक सेंटर इट इज अ थर्ड ग्रुप ऑफ न्यूरॉन्स located in ponds which limits inspiration, slow wave sleep. जे झोप येण्यामध्ये आपला श्वसनाचा वेग तिथं कमी होतो, तो रेट मेंटेन करणं, स्लो रेट मेंटेन करणं आणि रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप. ठीक आहे. आता त्याच्या अँटीगोनिस्टिक किंवा विरुद्ध असं एक सेंटर आपल्या मेडुलामध्ये किंवा मेडुला या ब्रेनच्या पार्टमध्ये पाहायला मिळतो. द सेंटर इज कॉल्ड ॲज ॲन्युस्टिक सेंटर. ॲन्युस्टिक सेंटर इन द मेडुला इज अँटीगोनिस्टिक टू द निमोटॉक्सिक सेंटर. आता निमोटॉक्सिक सेंटरची जी कार्य असतात त्याच्या बरोबर उलट या ॲन्युस्टिक सेंटर म्हणजे मेडुलामध्ये असतो तो कार्य करतो. आता याचं कार्य साधारणपणे इथे दिलेलं पहा. दिस ॲन्युस्टिक सेंटर कंट्रोल नॉन रॅपिड आय मूव्हमेंट, स्लीप अँड वेकफुलनेस. तर हे 3 कार्य या ॲन्युस्टिक सेंटर थ्रू कॅरी आउट केले जातात. ड्युरिंग इन्स्पायरेशन. आता इन्स्पायरेशनमध्ये नेमकी आपल्या ब्रेनमध्ये हे सिग्नल कसे जातात तो भाग इथं डिटेलमध्ये दिलेला आहे पहा. ड्युरिंग इन्स्पायरेशन म्हणजे श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये व्हेन दी लंग्ज आर एक्सपांडेड, जे आपले ज्यावेळी आपण श्वास घेतो तो लंग्स एक्सपांड होतात, प्रसरण पावतात टू ए क्रिटिकल पॉईंट. म्हणजे असं अगदी फुटेपर्यंत ते काय एक्सटेंड होत नाहीत किंवा एक्सपांड होत नाहीत. एका क्रिटिकल पॉईंटपर्यंत गेल्यानंतर त्याचे जे स्ट्रेट रिसेप्टर जे असतात मसलमध्ये, लंगच्या मसलमध्ये, ते ॲक्टिव्ह होतात, स्टिम्युलेट होतात. विच आर स्टिम्युलेटेड आणि दस इम्पल्सेस म्हणजे त्या संवेदना ज्या असतात एकदा हवा आत लंगमध्ये भरल्यानंतर त्याचे मसल जे आहेत स्ट्रेच झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे स्ट्रेच रिसेप्टर असतात विच आर स्टिम्युलेटेड
आणि द इम्पल्सेस आर सेंट अलॉंग द व्हॅगस नर्व टू द एक्सपायरेटरी सेंटर. आता इथं व्हॅगस नर्व थ्रू म्हणजे स्ट्रेस रिसेप्टार हे एक्सपायरेटरी सेंटर जे ब्रेनवर असतात तिथं सेंड केले जातात आणि विच सेंड्स आउट इनिबिटरी इम्पल्सेस टू द इन्स्पायरेटरी सेंटर. मग जिथे इन्स्पायरेटरी सेंटर आहे तिथं तो इनिबिशनसाठी किंवा इन्स्पायरेशन प्रोसेस थांबवण्यासाठी तो सिग्नल दिला जातो. म्हणजे हवा आत घेतल्यानंतर ज्यावेळी लंग्स एक्सपांड होतात टू ए क्रिटिकल पॉईंट आणि त्यामुळं त्या मसलमध्ये जे स्ट्रेच रिसेप्टर असतात विच आर स्टिम्युलेटेड ते ॲक्टिव्ह होतात आणि ती इन्स्पायरेशन प्रोसेसचा सिग्नल जो आहे, इन्स्पायरेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, तो सिग्नल इट इज ट्रान्सपोर्टेड और सेंड टू द इनिबिटरी इम्पल्सेस टू द रिस्पायरेटरी सेंटर अँड ॲटोमॅटिकली इन्स्पायरेशन प्रोसेस स्टॉप्स. आता पुढची प्रक्रिया लगेच कोणती घडते पहा. आता या प्रक्रियेमुळे इन्स्पायरेशन मसल्स रिलॅक्स आणि एक्सपायरेशन फॉलोज. आणि इन्स्पायरेशन प्रक्रिया थांबल्यानंतर ते मसल रिलॅक्स होतात आणि आपोआपच एक्सपायरेशन म्हणजे श्वास बाहेर सोडण्याची प्रक्रिया चालू होते. आता श्वास सोडल्यानंतर पहा ॲज एअर लिव्ज दी लंग्स ड्युरिंग एक्सपायरेशन. म्हणजे एक्सपायरेशन प्रोसेसमध्ये ज्यावेळी हवा फुफ्फुसाच्या बाहेर जाते द लंग्ज आर डिफ्लेटेड. लंग जे असतात ते आकुंचन पावतात हवा बाहेर गेल्यानंतर. अँड दी स्ट्रेच रिसेप्टार्स आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. स्ट्रेच रिसेप्टर जे स्टिम्युलेट झालेले असतात ते पुन्हा स्टिम्युलेशन त्याचं थांबतं आणि पुन्हा मग रेस्पिरेटरी सेंटर हे ॲक्टिव्ह होतात आणि न्यू रेस्पिरेशन बिगिन्स. पुन्हा इन्स्पायरेशन प्रोसेस चालू होते. पुन्हा त्याच प्रक्रिया इन्स्पायरेशन प्रोसेसमध्ये लंग्स एक्सपांड झाल्यानंतर स्ट्रेस रिसेप्टार स्टिम्युलेट होतात. पुन्हा तो सिग्नल एक्सपायरेशन सेंटरला जातो. पुन्हा इन्स्पायरेशन प्रोसेस स्टॉप होते, एक्सपायरेशन प्रोसेस फॉलो होते. असं ॲटोमॅटिकली ही प्रक्रिया इट इज कंट्रोल बाय ब्रेन अँड केमिकल मेसेंजर्स. आता ही जी फिनॉमिनॉन जी असते द इव्हेंट्स याच्यामध्ये आपण ज्या पाहिल्या द इव्हेंट्स आर कॉल्ड ॲज इयरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. इयरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. द इयरिंग ब्रुअर रिफ्लेक्स कंट्रोल्स. आता हे जो रिफ्लेक्स किंवा हे जे इव्हेंट्स असतात त्या नेमकं कसं काम करतात, काय कंट्रोल करतात, तर इट कंट्रोल डेप्थ अँड रिदम ऑफ रिस्पायरेशन. म्हणजे श्वास किती खोलवर घ्यायचा आहे किंवा डेप्थ तिची किती आहे आणि रिदम म्हणजे तालबद्ध म्हणूया आपण श्वसन प्रक्रिया रेग्युलेट करण्याचं काम किंवा नियंत्रण करण्याचं काम या इव्हेंटद्वारे केलं जातं. द कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज इयरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. इट आल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम इन्फ्लेटिंग टू द पॉईंट ऑफ बस्टिंग. आता ह्या जर प्रक्रिया नसत्या म्हणजे श्वास आपण घेतोय आणि कुठं तरी म्हणजे हे मसलमध्ये जे स्ट्रेस रिसेप्टार जर नसतील तर आपण हा म्हणजे डीप इन्स्पायरेशन प्रोसेस फॉलो करून जास्तीत जास्त हवा भरण्याचा प्रयत्न केला आणि जर तिथं रिसेप्टार नसते तर देअर विल बी बस्टिंग ऑफ लंग्स. आणि हे नॅचरली तिथं टाळलं जातं की ठराविक किंवा क्रिटिकल पॉईंटला हे स्ट्रेचिंग झाल्यानंतर किंवा लंग्स एक्सपांड झाल्यानंतर ते स्ट्रेच रिसेप्टार स्टिम्युलेट होतात आणि तो सिग्नल ब्रेनमधल्या एक्सपायरेशन सेंटरला जातो आणि लगेच इन्स्पायरेशन प्रोसेस तिथं ॲटोमॅटिकली स्टॉप केली जाते आणि मग एक्सपायरेशन फॉलोज. ठीक आहे. म्हणजेच हे जे इयरिंग ब्रुअर रिफ्लेक्स आहे इट प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम इन्फ्लेटिंग म्हणजे फुगण्यापासून टू द पॉईंट ऑफ बस्टिंग. द रेस्पिरेटरी सेंटर्स हॅज कनेक्शन with cerebral cortex, thus we can voluntarily change our pattern of breathing. आता हे जे ब्रेनमध्ये किंवा पॉन्स आणि मेडुलामध्ये जे रेस्पिरेटरी सेंटर्स असतात त्याचं कनेक्शन आपलं जे सेरेब्रम जो आहे ज्याला आपण ब्रेनचा 83% भाग जो असतो तो सेरेब्रमनी बनलेला असतो, ज्याला प्रमस्तिष्क म्हणूया आपण. आता ह्या प्रमस्तिष्कावर व्हॉलंटरी सेंटर्स असतात म्हणजे ज्या काही क्रिया व्हॉलंटरीली किंवा ऐच्छिकरित्या आपण करू शकतो त्याचे सेंटर्स याच्यामध्ये असतात. आणि म्हणून हे जे रेस्पिरेटरी सेंटर्स पॉन्स आणि मेडुलामध्ये असतात त्याचं कनेक्शन हे सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये असल्यामुळं काही प्रमाणामध्ये वी कॅन व्हॉलंटरीली चेंज आवर पॅटर्न ऑफ ब्रिदिंग. आता पॅटर्न ऑफ ब्रिदिंग म्हणजे काय,
की ब्रिदिंग पॅटर्न जो आहे, समजा आपण नॉर्मल सिटिंग पिरियडमध्ये आहे, नॉर्मल आपलं 12 टाइम्स ब्रिदिंग पर मिनिट ही प्रक्रिया आहे. साधारणपणे तो आपण रेट वाढवू शकतो, काही ठिकाणी तो कमी करू शकतो. आता हे कशामुळे शक्य होतं? इट इज ड्यू टू दिस रेस्पिरेटरी सेंटर्स situated in medulla and oblongata. Medulla and pons are connected to voluntary centers present in this cerebral cortex किंवा cerebrum. ठीक आहे. व्हॉलंटरी कंट्रोल इज ए प्रोटेक्टिव्ह. हे जे व्हॉलंटरी किंवा काही प्रमाणामध्ये आपण ऐच्छिकरित्या या रेस्पिरेशन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकतो किंवा रेग्युलेट करू शकतो. त्याचा फायदा कसा होतो पहा. व्हॉलंटरी कंट्रोल इज प्रोटेक्टिव्ह बिकॉज it enables us to prevent water or irritating gases from entering the lungs. म्हणजे जर आपण पाणी पित असताना जर ही प्रक्रिया जर आपल्या नियंत्रणात नसते तर त्या श्वासनलिकेमध्ये पाणी जाऊ शकतं किंवा इरिटेटिंग गॅसेस त्याचा शिरकाव आपल्या ट्रकी किंवा लंग्समध्ये होण्यापासून आपण तो बचाव करू शकतो. इट इज ए प्रोटेक्टिव्ह फंक्शन. But the ability to stop breathing is also limited by the build of CO2 in the blood. तर अशा प्रकारे हे रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग हे आपल्या ब्रेन अँड केमिकल मेसेंजर थ्रू तिथं कंट्रोल केलं जातं, हे आपल्या याच्यामध्ये पाहिलं. आता ह्या पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला एक डायग्राम पाहायला मिळते आणि ह्या डायग्राममध्ये आता टेक्स्टबुकमधलीच हे डायग्राम आपण इथं स्लाईडवर घेतलेली आहे. आता इथं रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग याचे कंट्रोल सेंटर्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा थोरॅसिक केज आहे आणि याच्यामध्ये हे लंग्ज आहेत. ठीक आहे. आता हा ब्रेनचा भाग आहे. आता इथं ब्रीथिंग कंट्रोल सेंटर्स आहेत. पॉन्स याला म्हटलं जातं. पॉन्स मग पॉन्स आणि हा मेडुला. आता हा ब्रेनचा हा संपूर्ण हा प्रमस्तिष्क ज्याला सेरेब्रम म्हणूया आपण, की 83% भाग हा प्रमस्तिष्क किंवा सेरेब्रमने बनलेला असतो. तर याच्यामध्ये जनरली व्हॉलंटरी सेंटर्स असतात. ज्या क्रिया हालचाल असेल पायाची, हाताची, बोलणे वगैरे ही सेंटर्स या सेरेब्रमवर असतात. आणि इनव्हॉलंटरी सेंटर्स जनरली पॉन्स हा एक पार्ट आहे. पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगॅटा इट इज कॉल्ड ब्रेन स्टेम. आणि इथून हा स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू सुरू होतो. तर हा प्रॉक्झिमल स्टेम लाईक पार्ट ऑफ ब्रेन इज कॉल्ड ॲज मेडुला. आता याच्यावर हा मानेमध्ये भाग असतो आणि याच्यावर रेस्पिरेटरी सेंटर, हार्ट वर्किंग सेंटर म्हणूया आपण. तर ही अनैच्छिक क्रियेची सर्व सेंटर्स याच्यामध्ये असतात. आणि पाठीमागे काहीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेडुला इट इज व्हेरी डेलिकेट ऑर्गन. किंवा मानेवर जर आपण मेकॅनिकल शॉक किंवा धक्का लागला तर हे रेस्पिरेटरी सेंटर्स किंवा हार्ट वर्किंग सेंटर्स ॲटोमॅटिकली बंद होतात किंवा लगेच सडन बंद होतात आणि सडन डेथ तिथं येऊ शकते. तर इथं हे रेट ऑफ रेस्पिरेशन, डेप्थ ऑफ ब्रीथिंग ही सेंटर या मेडुलामध्ये असतात आणि पॉन्समध्ये असतात. आता तिथं जे नर्व जातात, द नर्व्ज आर कॉल्ड ॲज व्हॅगस नर्व्स. आणि ह्या म्हणजे इन्स्पायरेशन प्रोसेसमध्ये ज्यावेळी हे मसल स्ट्रेच होतात तर ते स्ट्रेच झाल्यानंतर स्ट्रेच रिसेप्टार व्हॅगस नर्वमार्फत या पॉन्स किंवा मेडुला या सेंटरला तिथं सेंड केल्या जातात. एक्सपायरेशन सेंटर तिथं ॲक्टिव्ह होतो आणि लगेच एक्सपायरेशन फॉलोज होतं. तर हे थोडंसं हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता केमिकल मेसेंजर्स इथं आता हा हार्टचा भाग दाखवलेला आहे. नर्व इम्पल्स फ्रॉम O2 सेन्सर इंडिकेटिंग O2 डिक्रीज. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग आपल्या शरीरामध्ये किंवा मॅमल्समध्ये पाहायला मिळतं. आता इथं पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एक थोडा शॉर्ट नोटचा भाग आपल्याला इथं दिलेला आहे. ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर व्हॉट इज बाय ट्रान्सपोर्टेशन? ट्रान्सपोर्टेशन मीन्स आता इसेन्शियल जे घटक असतात आपल्या सेलला, बॉडीला, जनरली दे आर न्यूट्रियंट्स अँड ऑक्सिजन. दे आर ट्रान्सपोर्टेड टू इच अँड एव्हरी सेल. आणि सेलमध्ये मेटाबॉलिझम प्रक्रियेमध्ये तयार झालेले जे वेस्ट मटेरियल आहे, गॅसेस CO2 म्हणूया आपण, हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केले जातात. आता जे आवश्यक किंवा इसेन्शियल सबस्टन्सेस आहेत त्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचवण्याची जी प्रोसेस असते
It is called as transportation. All living organism युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, अॅमिबा असेल, पॅरामेशियम, दे आर युनिसेल्युलर म्हणूया आपण, किंवा मल्टीसेल्युलर मॅन असेल, मॅमल्स असतील, बर्ड्स असतील, मल्टीसेल्युलर. प्रत्येकामध्ये शो ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ एक्सचेंज ऑफ मटेरियल विथ देअर सराउंडिंग ॲज वेल ॲज बिटवीन व्हेरियस पार्ट ऑफ देअर सेल बॉडी. आता सांगितलं त्याप्रमाणे हे एक्सचेंज ऑफ मटेरियल, मग तो प्राणी युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असतो, त्यामध्ये ही एक्सचेंज ऑफ प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते. आता इथं ही जर ॲनिमल युनिसेल्युलर जर असेल तर ॲटमॉस्फिअर आणि सेल याच्यामध्ये ही एक्सचेंज किंवा आदलाबदल प्रक्रिया घडते. आणि जर तो ॲनिमल मल्टीसेल्युलर असेल तर मग सेल आणि ब्लड याच्यामध्ये ती एक्सचेंज ही प्रक्रिया होऊ शकते. आता ऑर्गॅनिझम जनरली काय करतो, ट्रान्सपोर्ट किंवा एक्सचेंजमध्ये ऑर्गॅनिझम टेकअप ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सराउंडिंग. These are circulated within the body for various metabolic activities. आता आपल्यामध्ये मॅमल्समध्ये जर विचार केला ह्युमनमध्ये, तर ऑक्सिजन आपण ॲटमॉस्फिअरमध्ये ग्रहण करतो, लंगमध्ये आणतो आणि लंग थ्रू ब्लडमार्फत सेलपर्यंत पोहोचतो. न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्न ग्रहण करतो, अन्नामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड म्हणूया आपण, ते ग्रहण करतो, त्याचं डायजेशन होतं आणि ब्लडमार्फत सेलमध्ये पोहोचवले जातात. म्हणजेच बोथ न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन दे आर डिराइव्ड फ्रॉम ॲटमॉस्फिअर दॅट इज सराउंडिंग अँड सर्क्युलेटेड विदिन द बॉडी टू कॅरी आउट व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी सेल लेवलवर कॅरी आउट केल्या जातात टू जनरेट एनर्जी इन दी फॉर्म ऑफ एटिप मॉलिक्यूल. आता एनर्जी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये वेस्ट मटेरियल तयार होतं. नायट्रोजन वेस्ट असेल, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड. दीज आर टॉक्झिक आणि टाईम टू टाईम दी वेस्ट मटेरियल आर गिव्हन आउट फ्रॉम बॉडी ऑर सेल इन टू द सराउंडिंग. दिस इज एक्सचेंज ऑफ मटेरियल्स. ट्रान्सपोर्टेशन इन ऑर्गॅनिझम अँड ॲनिमल्स ऑकर्स बाय डिफ्युजन. आता हे ट्रान्सपोर्टेशन किंवा एक्सचेंज ऑफ मटेरियल जे आहे ती प्रक्रिया साधारणपणे एका फिजिकल किंवा डिफ्युजन प्रोसेसने कॅरी आउट केली जाते. तर डिफ्युजन म्हणजे काय, तर विरघळणे म्हणूया आपण, in which the material from higher concentration goes to lower concentration. म्हणजे गॅसेस असतील किंवा मटेरियल असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन करून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडं ही विरघळणे प्रक्रिया एक फिजिकल प्रोसेस असते. इट डू नॉट रिक्वायर एनर्जी. काही ट्रान्सपोर्ट जे असतात ॲक्टिव्ह असतात विच रिक्वायर एनर्जी. ठीक आहे. द मेटाबॉलिझम इज सुटेबल where the surface area of body is large and the distance between the parts of body in the organism is very small. आता याच्यामध्ये आणखी म्हणजे ही एक्सचेंज ऑफ प्रक्रिया युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कशी घडते त्याला काय म्हणतात, द प्रोसेस इज कॉल्ड ॲज सायक्लॉसिस. दॅट मीन्स इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. म्हणजे सेलमध्ये ज्यावेळी सायटोप्लाझममध्येच ही ट्रान्सपोर्ट प्रक्रिया कॅरी आउट केली जाते, इट इज कॉल्ड ॲज सायक्लॉसिस. इट इज द स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ द सायटोप्लाझम शोन बाय ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल पॅरामेशियम, अमिबा, रूट एअर सेल्स ऑफ मेनी प्लांट्स अँड WBC इन ॲनिमल्स. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जर आपण पाहिलं तर एक शरीर एकाच पेशीने बनलेलं असल्यामुळं त्या पेशीमध्ये जो सायटोप्लाझम असतो त्या सायटोप्लाझममध्येच ही स्ट्रीमिंग मुवमेंट घडते, त्याला सायक्लॉसिस म्हटलं जातं. आता स्पॉन्जेस म्हणजे स्पंजवर्गीय प्राणी असतील, सिलेंट्रेट्स, हायड्रा म्हणूया आपण. आता याची एक्सचेंज प्रोसेस कशी घडते, तर दे आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. द एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग वॉटर. आता हे सराउंडिंग वॉटर घडत असताना वॉटर इज सराउंडेड विथ कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी, आणि या बॉडी कॅव्हिटीमध्ये वॉटर आणि सेल अशी ही एक्सचेंज प्रक्रिया पाहायला मिळते. इन फ्लॅटवर म्हणजे चपटे कृमी म्हणूया आपण, प्लॅनेरिया असेल, लिव्हर फ्ल्यूक असेल, याच्यामध्ये पॅरेनकॅमेल सर्क्युलेशन, पॅरेनकॅमा सेल असतात त्या थ्रू ही सर्क्युलेशन प्रोसेस कॅरी आउट केली जाते. इन राऊंड वर्म्स जंत असतील, गोलकृमी म्हणूया आपण, देर आर नो ब्लड व्हेसल्स अँड द बॉडी फ्लुइड इज मूव्ड अराउंड दी
viscera by contraction of body wall and muscles. This is extracellular transport. आता ही पुढची स्लाइड तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. आता रेस्पिरेशनमधला हा शेवटचा भाग इथे दिलेला आहे. आता या भागामध्ये रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स पाहायला मिळतील. तर रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये काही समजा अडथळा आला किंवा रेस्पिरेटरी सिस्टीममधले जे ऑर्गन्स आहेत, लंग्ज असतील, नोज असेल किंवा ट्रकी असेल, याला जर इन्फेक्शन झालं काही कारणामुळं तर त्याचं वर्किंगमध्ये विस्कळीतपणा येतो. इट इज कॉल्ड एज डिसऑर्डर्स किंवा डिसीज म्हणूया आपण, रिस्पिरेटरी डिसीज. मग आपले बरेच असे डिसीज आपल्याला माहीत आहे. कफ असेल, त्यानंतर निमोनिया असेल, कोरोना डिसीज असेल, लॅरिंजायटिस, दमा असेल. तर हे जे रिस्पिरेटरी डिसऑर्डर्स असतात ते रिस्पिरेटरी डिसऑर्डर्स जे मेन आहेत, थोडंसं त्याची नावं काय आहेत, त्यानंतर ते सिम्पटम्स काय आहेत, कॉज म्हणजे कॉझिटिव्ह एजंट म्हणजे ते कारणं काय आहेत आणि ते ट्रीटमेंट काय आहेत, हा भाग या चार्टमध्ये आपल्याला टेक्स्टमध्ये दिलेला आहे. आता एक एक आपण डिसऑर्डरचं नाव आणि त्याचे सिम्पटम्स म्हणूया आपण, हा भाग विस्तारानं इथं पाहायचा आहे. आता पहिला डिसऑर्डर जो आहे त्याचं नाव आहे इम्पिसेमा. इम्पिसेमा इथे दिसते तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर इम्पिसेमा. इम्पिसेमा आता याचं जे लक्षण जे आहे, सिम्पटम म्हणूया आपण, ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हिओलाय, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. अल्व्हिओली म्हणजे काय, वायुकोश म्हणूया आपण. तर वायुकोश जे असतात ते डिस्ट्रॉय होतात, त्याचं ब्रेकडाऊन होतं. आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे दम लागतो, श्वास कमी होतो किंवा दम लागणे ही प्रक्रिया घडते. आता त्याचं जे लक्षण जे कॉज जे आहे, कारण म्हणूया आपण, स्मोकिंग असेल, एअर पोल्युशन असेल. ट्रीटमेंट पहा, क्विट स्मोकिंग हे धूम्रपान करणं बंद करणं, अवॉइड पोल्युटेड एअर, ॲडमिनिस्ट्रेटेड ऑक्सिजन टू रिलीव्ह सिम्पटम्स. म्हणजे ऑक्सिजन देणे वगैरे. आता तुम्हाला माहीत आहे कोरोना काळामध्ये ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया कशी असते. ऑक्सिजनची लेवल आपली जी 95 ते 98 किंवा 100 आवश्यक असते, ती जर कमी असेल तर त्याला एक्सटर्नली ऑक्सिजन दिला जातो. तर इम्पिसेमा म्हणजे स्मोकिंग असेल किंवा हवा प्रदूषित असेल, त्यामुळं आपल्या लंगमध्ये जे वायुकोश असतात ते ब्रेकडाऊन होतात, ते डिस्ट्रॉय होतात आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे दम लागणे ही लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसतात. आणि अशा वेळी त्या लंगला म्हणजे एकंदरीत इन्फ्लेमेशन म्हणूया आपण, सूज किंवा कार्यक्षमता कमी होते. द डिसीज इज कॉल्ड ॲज इम्पिसेमा म्हणूया आपण. आणि हा इम्पिसेमा डिसीज याची ट्रीटमेंट जी आहे, स्मोकर असतील त्यांनी ते विल बी क्विट स्मोकिंग आणि त्याला ऑक्सिजन देऊन तो पेशंट रिकवर करतायत. ठीक आहे. आता दुसरा डिसऑर्डर जो आहे त्याचं नाव आहे क्रोनिक ब्रॉन्कायटिस. आता क्रोनिक म्हणजे जुनाट म्हणूया, असाध्य. ब्रॉन्कायटिस म्हणजे खोकला. लक्षण जे आहे, कपिंग, सतत खोकला येणे आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे दम लागणे ही प्रक्रिया. त्याचा कॉज जो आहे स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हा खोकला येऊ शकतो किंवा पोल्युटेड एअर घेतल्यामुळं किंवा राहिल्यामुळं हा खोकला येऊ शकतो. त्याची ट्रीटमेंट जी आहे, क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर, इफ पॉसिबल मूव टू वॉर्मर अँड ड्रायर क्लायमेट. म्हणजे थोडंसं हवा उष्ण आहे या ठिकाणी राहणं. आता काही पेशंटना ॲलर्जिक म्हणजे पावसाळ्यामध्ये थोडंसं हे त्रास होतात किंवा थंडीमध्ये त्रास होतात, त्यांनी गरम हवेमध्ये राहणं थोडंसं तिथं त्या दिलासादायक किंवा त्या रोगापासून कफ वगैरे कमी होऊ शकतात. तिसरा डिसऑर्डर जो आहे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. आता हा जुन्या खोकल्याच पाहिला आपण. ॲक्यूट म्हणजे काही कारणानं की ठराविक कालावधीसाठी हा खोकला येऊ शकतो. आता त्याचे लक्षण जे असतात, इन्फ्लमेशन ऑफ ब्रॉन्की, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, येलो म्युकस कफ्ड अप.
बडका ज्याला म्हणूया आपण किंवा म्युकस जो तयार होतो त्या इन्फेक्शनमुळं अल्व्हिओलाय वायुकोशाला इन्फ्लमेशन झाल्यामुळं त्याचं सेक्रेशन होतं आणि त्यामुळं दम लागतो आणि खोकला येतो. आता ॲक्यूट असतो. आता इट इज ड्यू टू द व्हायरल इन्फेक्शन अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन. आता कोरोनामध्येही आपण पाहिलेलं आहे की हा कोरोना व्हायरस हा डेडली व्हायरस हा आता समजला जातो आहे. बरेच व्हेरियंट त्यामध्ये आहेत. तर ह्या व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यामुळं व्हायरस हा कोरोना व्हायरस असेल किंवा काही साधे स्ट्रेन असतील त्या लंगच्या सेलमध्ये शिरकाव करतात. त्या लंग सेल डिस्ट्रॉय करतात आणि डिस्ट्रॉय करत असताना त्या लंग सेलमधून जो म्युकस जो असतो तो सेक्रेट होतो. लंगमध्ये तो बडका ज्याला म्हणूया आपण किंवा कप म्हणूया आपण हा साठला जातो आणि त्यामुळं श्वास प्रक्रिया किंवा श्वसन प्रक्रिया ही थांबली जाते. काही बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं तरी अशा प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं. आता त्याचं बॅक्टेरियल जर इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिकचा कोर्स केल्यानंतर तो पेशंट कव्हर होऊ शकतो. कफ सिरप आहेत, कफ मेडिसिन घेऊन किंवा काही व्हेपोरायझर वाफ घेणे आपण म्हणूया आपण प्रक्रिया आपण करतो. तर ठीक आहे, हा सीझनल काही खोकले असतात म्हणजे काही दिवसापुरते येतात. व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर तो त्रास आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याला ॲक्यूट ब्रॉन्कायटिस म्हटलं जातं. आता सायनोसायटिस म्हणजे नाकाच्या आतील जो कॅव्हिटीचा भाग जो असतो, काही ॲलर्जिक पेशंटना काही घटकांची ॲलर्जी असते किंवा पोलन ग्रेन असतील, हवा प्रदूषण असेल, त्यांना हा वारंवार त्रास जाणवतो आणि मग सर्दी येते, शिंका येतात. आता याचं लक्षण जे आहे आतील नाकाच्या आतील भाग जो आहे त्याचं सूज येते, लालसर भाग होतो आणि म्युकस डिस्चार्ज नाक गळणे ही प्रक्रिया म्हणूया आपण. आता याचं कारण जे आहे व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन. ट्रीटमेंट जी आहे ही बॅक्टेरियल, टेक अँटीबायोटिक, डिकंजेस्टन्स काही औषधं असतात म्हणजे काही मेडिकलमध्ये आपण पाहतो पेन किलर वगैरे किंवा डिकंजेस्टंट नाक गळणे थांबवणारी काही औषधं असतात किंवा वेपोरायझर वाफारा घेणे ही पद्धतसुद्धा त्याच्यावर अगदी गुणकारी किंवा रामबाण होऊ शकते. त्याला सायनोसायटिस म्हटलं जातं. लॅरिंजायटिस हा पुढचा डिसऑर्डर जो आहे इट इज ए इन्फेक्शन ऑफ लॅरनॅक्स. लॅरनॅक्स म्हणजे स्वरकोश. घशाखाली जो स्वरकोश असतो त्याला सूज येते, इन्फ्लमेशन येतं. व्होकल कॉर्ड्स, सोअर थ्रोट, घसा खवखवणे, त्याला सूज येणे, आवाजामध्ये घोगरापणा येणे, होर्सनेस ऑफ व्हॉइस, म्युकस बिल्डअप अँड कप बडकं येतात, पडतात. त्याचं रिझन आहे व्हायरल इन्फेक्शन. कोरोना डिसीजमध्ये त्याचं इन्फेक्शन झालं तरी हीच लक्षणं काही प्रमाणात पाहायला मिळतात. अँड बॅक्टेरिया ट्रीटमेंट आहे ही बॅक्टेरियल, टेक अँटीबायोटिक, कफ मेडिसिन, व्हॉइस रेस्ट, अवॉइड इरिटंट लाईक स्मोक. आता हा पुढचा डिसऑर्डर जो आहे डिसीज आहे निमोनिया. आता निमोनिया थोडासा त्रास देणारा आजार आहे. अनेक कारणं निमोनियाची आहेत पण मेन जी कारणं आहेत ते आहे व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि बाकी जी कारणं जी आहेत ती कारणं काही इंडस्ट्रीयल वर्करमध्ये पाहायला मिळतात. पोल्युटेड एअर असेल हे कारण होऊ शकतं. त्याची जी लक्षणं जी आहेत इन्फ्लमेशन ऑफ लंग्स, लंगला सूज येणे, रेंजिंग फ्रॉम माइल्ड टू सिव्हिअर, कफ, सततचा खोकला, फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, चिल्स, स्वेटिंग, चेस्ट पेन, ब्लड इन म्युकस म्हणजे श्वास घेण्यामध्ये अडचण आल्यामुळे काही घाम येतो, दम लागतो, छातीमध्ये वेदना होतात, जे बडके पडतात, म्युकस पडतो त्याच्यामध्ये, काही वेळा ब्लडही येऊ शकतं, ताप येतो, थंडी वाजते, असे बरीचशी लक्षणं या निमोनियामध्ये पाहायला मिळतात. आता या निमोनियाचं जे ट्रीटमेंट आहे त्यामध्ये अँटीबायोटिक रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर कफ मेडिसिन आणि स्टे वॉर्म. पुढचा जरा त्रास देणारा आयुष्यभर जो डिसीज आहे अस्थमा, दमा म्हणूया आपण. कधी हा पूर्णपणे बरा होत नाही.
पण कंट्रोलमध्ये तो निश्चितपणे ठेवू शकतो. काहींच्या बाबतीमध्ये हा हेरिडिटरी असतो, दमा हा अनुवंशिक असतो. ज्या व्यक्तीला दमा आहे त्याने काही पथ्ये जर पाळली तर त्या त्रासापासून ती व्यक्ती बचावू शकते. आता याचं जे लक्षणं आहेत, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युओल्स, म्युकस बिल्डअप, ब्रॉन्क्युओल्स, पिरियॉडिक विझिंग, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, म्हणजे वायुकोश आकुंचन पावणे, विझिंग किंवा कफ तयार होणं आणि त्यामुळं श्वासामध्ये अडचण येणं, दम लागणे ही प्रमुख लक्षणं या अस्थमाची पाहायला मिळतात. त्याचं जे मेन कारण जे आहे, ज्याला अस्थमा आहे किंवा कारणं जे ॲलर्जी टू पोलन ऑफ सम फूड ॲडिक्टिव्स, पेट म्हणजे पाळीव प्राणी त्याचे केस म्हणूया आपण, किंवा पोलन ग्रेन्स असतील किंवा काय हेरिडिटरी, काहींच्या बाबतीमध्ये हा दमा हेरिडिटरी असू शकतो. त्याचं ट्रीटमेंट आहे यूज ऑफ इनहेलंट्स, ओपन स्पॅसेस, वेज, अवॉइड इरिटंट्स. शेवटचा डिसऑर्डर पाहायचा आहे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर, सिलिकॉसिस, अस्बेस्टॉसिस. ऑक्युपेशनल म्हणजे जिथे व्यवसाय करतो आहे किंवा काम करतो आहे त्या कामामध्ये, इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर त्या ठिकाणी समजा अस्बेस्टॉस स्टाईल तयार करणारी इंडस्ट्री असेल त्यामुळे अस्बेस्टॉस तिथं संबंध येतो. सिलिका तयार करणारे इंडस्ट्री असतील, सिलिकॉसिस हा डिसीज होऊ शकतो. आता त्याची जी लक्षणं जी आहेत, इन्फ्लमेशन, फायब्रोसिस, लंग डॅमेज, लॉंग टर्म एक्सपोजर ऑफ डस्ट, हे धुळीचे असतील, काही गिरणी कामगार तिथेही डस्ट असतो. तर हा डस्ट सातत्यानं जर फुफ्फुसामध्ये गेला किंवा सिलिका पार्टिकल असतील, अस्बेस्टॉस पार्टिकल असतील तर देअर इज ए डॅमेज ऑफ लंग. आणि मग ओल्ड एजमध्ये त्या व्यक्तीला मग दम लागणे वगैरे वगैरे लक्षणं दिसतात. आणि मग जर हे त्रास टाळायचे असतील तर प्रोटेक्टिव्ह मास्क गेट ड्युरिंग वर्क, म्हणजे ज्या ठिकाणी काम करतो डस्ट पार्टिकल असतील, धुळीमध्ये काम करावं लागत असेल तर मास्क वापरून काम करणं हा त्या पाठीमागे प्रिव्हेंटिव्ह एक मेजर आहे किंवा उपाय आहे. तर इथं हा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमधला रेस्पिरेशन हा भाग जो आहे तो इथं संपतोय. ठीक आहे. आता पुढच्या पिरियडला आपण सर्क्युलेशन हा भाग सुरू करूया. थँक्यू.